लाऊडस्पीकरचा वापर आणि त्याच्या संदर्भातली भूमिका याच्यावर काही राजकीय पक्षांनी भूमिका घेऊन काही डेडलाईन ठरवून दिलेली आहे। या संदर्भामध्ये मी आज एक बैठक बोलवलेली होती। सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रित केलेलं होतं। बऱ्याच पक्षाचे लोक उपस्थित राहिले, परंतु काही पक्षाचे विशेषतः भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी किंवा नेते कोणी हजर राहू शकले नाहीत। बैठकीमध्ये अतिशय साधक बाधक चर्चा झाली आणि राज्य सरकारने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व प्रयत्न करावेत आणि त्या दृष्टिकोनातून कार्यवाही करावी अशा प्रकारच्या मतापर्यंत आम्ही आलेलो आहोत। आता प्रश्न असा आहे की लाऊडस्पीकरचा वापर याच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टानं 2005 मध्ये निर्णय दिला। त्याच्यानंतर सुद्धा सबसिक्वेंटली अन्य काही न्यायालयाने निर्णय दिले आणि त्याच्या आधारे महाराष्ट्र सरकारने 1/7/2015, 6/7/2015, 14/7/2015, 28/7/2015, 28/2/2017, 3/4/2017 आणि 7/7/2017 या कालावधीमध्ये, म्हणजे 2015 ते 17 या कालावधीमध्ये राज्य सरकारने काही GRs काढलेले आहेत, काही सर्क्युलर्स काढलेले आहेत आणि त्याच्या आधारे लाऊडस्पीकरचा वापर, त्याला द्यायची परवानगी, त्याच्यासाठी असलेल्या अटी आणि शर्ती, त्याच्यासाठीची वेळ आणि डेसिबलची आवाजाची मर्यादा, या सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत। त्याच्याच आधारे आजपर्यंत राज्यामध्ये लाऊडस्पीकरचा वापर करण्यात येतो आणि गेल्या काही दिवसामध्ये लाऊडस्पीकरच्या वापराच्या संदर्भात की तुम्ही जर अमुक तारखेपर्यंत भोंगे उतरवले नाहीत तर मग आम्ही उतरू किंवा आम्ही हनुमान चालीसा म्हणू वगैरे वगैरे, तर अशी कायद्यामध्ये सरकारने भोंगे लावणं किंवा उतरवणं याच्यामध्ये कोणतीही तरतूद त्याच्यामध्ये नाही। सरकार त्याच्यातला निर्णय घेऊ शकत नाही। ज्यांनी भोंगे लावले, जे वापर करतायत, त्यांनीच त्या ठिकाणी त्याची काय काळजी घ्यायची हे महत्त्वाचं आहे। आजच्या चर्चेमध्ये जे मुद्दे निर्माण झाले, समजा आता अजानच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू आहे, तर बैठकीमध्ये हाही प्रश्न निर्माण झाला की ज्यावेळेला आपण एखाद्या विशिष्ट समाजाच्या संदर्भामध्ये अशा प्रकारची भूमिका घेऊ, त्यावेळेला त्याचा परिणाम अन्य समाजांच्यावर किंवा अन्य एक धार्मिक उत्सवावर किंवा सांस्कृतिक उत्सवावर काय होणार आहे। कारण खेडेगावामध्ये जवळपास रोज किंवा काही अंतरावर त्या ठिकाणी भजन चालू असतं, कीर्तन चालू असतं, सकाळची पहाटेची काकड आरती असते,
नवरात्रीचा उत्सव असतो, गणपतीचा उत्सव असतो, गावाकडे यात्रा असतात. तर या सगळ्या गोष्टीवर त्याचा काय परिणाम होईल याच्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा केली. आणि आपण जर असं मानलं की कायदा सर्वांच्यासाठी समान आहे, तर वेगवेगळ्या लोकांच्यासाठी वेगवेगळी भूमिका त्या ठिकाणी घेता येणार नाही. सगळ्यांच्यासाठी एकच भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. हेही स्पष्ट केलं की कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्याचा भंग झाला तर पोलिसांनी आवश्यक ती कारवाई करणं अपेक्षित आहे. त्या पद्धतीने पोलीस करतील. कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये बोलत असताना, हे करत असताना या स्पीकरच्या बाबतीत एक असंही मत आलं की हा निर्णय जो आहे, हा निर्णय सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला असल्यामुळे हा संपूर्ण देशाला लागू आहे. आणि देशाला लागू असल्यामुळे याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने जर राष्ट्रीय पातळीवर काही निर्णय घेतला आणि तो संपूर्ण देशासाठी लागू केला, तर राज्यामध्ये ही वेगळी परिस्थिती त्या ठिकाणी राहणार नाही. आणि त्यामुळं आवश्यकता असेल तर सर्व पक्षांनी एक शिष्टमंडळ घेऊन केंद्रातल्या प्रमुख नेत्यांना त्या ठिकाणी भेटावं आणि त्याच्यामधून त्यांनी देश पातळीवर ही भूमिका स्पष्ट करावी. अशा प्रकारची ही भूमिका आहे. मी या निमित्तानं हे स्पष्ट करू इच्छितो की केंद्राचं हे जे जजमेंट आहे, हे जजमेंट पर्यावरणाच्या संदर्भामधलं आहे, नॉईज पोल्युशनच्या संदर्भातलं आहे. आणि त्यामुळं हे सगळे GR जे आहेत, ते सगळे GR पर्यावरण विभागाने काढलेले आहे. होम डिपार्टमेंट त्याची अंमलबजावणी करण्याचं काम करत आहे. तर मी पर्यावरण मंत्री माननीय आदित्य ठाकरे यांना आपल्याशी संवाद साधण्याची विनंती करतो. आता जसं गृहमंत्री महोदयांनी सांगितलं आपल्याला सर्वांनाच ब्रीफ करत असताना की हा विषय एक महत्त्वाचा विषय आहेच, तरी देखील नॉईज पोल्युशन नॉर्म्स आणि लॉ अँड ऑर्डर ह्या दोघांचा बॅलन्स करून जे काय आज बैठक झाली, सर्वच पक्ष होते, भाजप येऊ शकली नाही, तरी देखील सर्वच पक्षांची मतं घेऊन पुढची योग्य ती कारवाई कशी करायची, याची अंमलबजावणी कशी करायची, याच्यात काही वेगळं करता येतं का, ह्याच्यावर एक मोठा विचार सुरू आहे. तरी देखील जसं मंत्री महोदयांनी सांगितलं की हे सुप्रीम कोर्टाच्या काही ऑर्डर्समुळे असल्यानंतर केंद्र सरकारकडे देखील थोडी आम्ही काही विचारविमर्श करू की ह्याच्यात वेगळं काही वेगळ्या राज्यांमध्ये आहे का, इतर राज्यांमध्ये काय सुरू आहे, देशातला पूर्ण आढावा घेऊन योग्य तर पुढे पावलं कशी टाकायची याच्यावर विचार सुरू आहे. सर, आपण जसं म्हणतो की अजूनही आपण जर बघितलं असेल भाजपचा शिष्टमंडळ आलं नाही, तर दुसरीकडे 3 मेची जी डेडलाईन आहे ती मनसेची अजूनही कायम आहे. त्यामुळे प्रश्न असा असतो की एकतर राज्य सरकार गाईडलाईन काढणार आहे का, जो आधी मुद्दा होता, आणि दुसरं जर त्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर मग नाही. या संदर्भामध्ये मी जे आधी सांगितलं होतं की आम्ही काही गाईडलाईन काढू, तर आज बैठकीमध्ये जे GR निघालेले आहेत त्या GRच्या आधारेच आपण आता सध्या निर्णय घेतो आहोत. मी याच्या संदर्भामध्ये पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांशी पण बोलणार आहे आणि त्याच्यानंतर ठरवेन की आहेत त्या गाईडलाईन पुरेशा आहेत किंवा त्याच्यामध्ये नव्याने काढण्याची आवश्यकता आहे का, किंवा काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे का. आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग झाला तर पोलीस त्याप्रमाणे कारवाई करतील. वळसे पाटील साहेब, आता या संपूर्ण सर्वपक्षीय बैठकीनंतर काही पक्षांचे नेते बाहेर प्रतिक्रिया देत आहेत की आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे, बसलीवर किंवा कुठल्याही ह्याच्यावर भोंगे वाजायला नको आहे. आपली जी गाईडलाईन आहे ती पहाटेच्या भोंग्यांपुरती मर्यादित आहे, पण इतर वेळेस सुद्धा भोंगे काढावेत याच भूमिकेवर ते आहे. अशा प्रकारची भूमिका कुणी तिथं बैठकीमध्ये मांडलेली नाही. जी आत्ता परवानगी आहे सुप्रीम कोर्टाची, ती सकाळी 6 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत भोंगे वापरायला परवानगी आहे. रात्री 10 ते सकाळी 6 या वेळातच फक्त भोंगे वापरायला सुप्रीम कोर्टाने बंदी घातलेली आहे. आणि बंदी घालत असताना किंवा परवानगी देत असताना आवाजाची मर्यादा ठरवून दिलेली आहे वेगवेगळ्या झोनमध्ये.
सर देवेंद्र फडणवीस यांचं असं म्हणणं की या बैठकीला मुख्यमंत्रीच नव्हते तरी बैठक घेण्याचं काही म्हणजे हेतू साध्य होत नाही, हा टाइमपास चालू होता अशी त्यांनी टीका केली. नाही असं नाही, मुख्यमंत्री महोदयांचा प्रश्न उद्भवत नाही याच्या संदर्भामध्ये. ही बैठक मीच बोलावली होती. मी स्वतः माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बोललो होतो. त्यांनी यायचं मान्य केलं होतं, परंतु काही अडचणीमुळे ते येऊ शकले नसते. त्यांनी पत्रकार परिषदेत थेट गृह मंत्रालय मुख्यमंत्री चालवत आहेत आणि मुंबई पोलीसमध्ये थेट आदेश दिले जातात, त्याच्यामुळे भाजपाच्याच नेत्यांवर कारवाई केल्या जात आहेत, राजद्रोहासारखे गुन्हे दाखल केले जात आहेत असा आरोप केलेला आहे. आता असं आहे, तो सगळा वेगळा विषय आहे आणि इथं डिटेलचा विषय आहे. ते केस टू केस त्याच्या संदर्भामध्ये बोलायला लागेल. मला वाटतं आजची वेळ काही योग्य नाही, परंतु तशी काही परिस्थिती राज्यामध्ये नाही. गृह विभाग आपल्या पद्धतीने योग्य पद्धतीने काम करतो. प्रश्न असा आहे की सगळेजण हेच म्हणतायत की आम्ही सुप्रीम कोर्टाचा जो कायदा आहे, निर्णय आहे तो आम्ही मान्य करू. भाजप पण तेच म्हणते, मनसे पण तेच म्हणते, परंतु जो इशारा आहे की 3 मे पर्यंत तुम्ही कारवाई करा, भोंगे उतरवा, जरी भोंगे उतरवणं असं लिहिलं नसलं तरी हा इशारा मात्र कायम आहे. त्यामुळे पुन्हा एकदा डिस्टर्बन्स होऊ शकतो. नाही, मला असं वाटतं याच्या बाबतीत जर बैठकीमध्ये उपस्थित राहून राज्यातल्या जनतेला जर स्पष्ट आश्वासन किंवा स्पष्ट दिशा दिली असती तर सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये जो काही गैरसमज आहे तो गैरसमज कदाचित राहिला नसता, तो दूर झाला असता. नाही, आता त्यांनी काय म्हणायचं हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु बैठकीमध्ये त्यांनी मांडताना हेच मांडलेलं आहे की जे सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे तो सगळ्यांनी मान्य करायला पाहिजे. भाजपचे नेते या बैठकीला उपस्थित राहत नाहीत याचा अर्थ काय समजून घ्यायचं मग की बोंगे किंवा धार्मिक स्थळ, धार्मिक देण ते वाढवण्यासाठी प्रत्यक्षात हा खेळ सुरू झालाय का? मनसे भलेही त्यांची भूमिका मांडत असेल तरी मनसेचे नेते किमान येतात, तरी भाजपाचे नेतेच येत नाही त्याचा अर्थ काय निघतो? तुम्ही या गोष्टीकडे कशा पाहताय? नाही, आता याचा अर्थ काय निघतो हे मला वाटतं मी सांगायची आवश्यकता आहे असं नाही. ते आपोआपच त्यांच्या ह्याच्यामधून स्पष्ट होतं. वन बाय वन या डेसिबल मध्ये आम्हाला काहीच कळत नाही. पहिले मराठी खत्म होने जाने दो, बाद में हिंदी. पोलिसांच्या संरक्षणामध्ये भाजप नेत्यांना मारहाण होतीये, मग आम्ही अशा बैठकांना काय जायचं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मला त्यांनी यायचं मान्य केलेलं होतं. आता मला नक्की ते असं का म्हणाले हे मी जेव्हा भेटतील तेव्हा त्यांना विचारेन. सर प्रश्न फक्त पुन्हा थोडा वेगळा करते. नवनीत राणा आणि हनुमान चालीसा यावरनं पुन्हा एकदा थोडा वाद झालाय की आम्ही हनुमान चालीसा इथं नाही बोलायची का पाकिस्तानात बोलायची का असं देवेंद्र फडणवीस म्हणतात आणि त्यांचं म्हणणं आहे देशद्रोहासारखा गुन्हा लावलाय, हा काय म्हणजे कुठे चालू आहे आणि गृह खात्याचा कारभार पुढे चालू असं करून प्रश्नचिन्ह उभं. असं आहे की हनुमान चालीसा म्हणायला कोणाचाही विरोध नाही. हनुमान चालीसाला कोणाची बंदी नाही. फक्त हनुमान चालीसा कुठं म्हणायची, मग आपल्या आवडीच्या घरामध्ये म्हणा, आपल्या आवडीच्या मंदिरामध्ये म्हणा, आपल्या आवडीच्या धर्मस्थळामध्ये म्हणा, त्या ठिकाणी. पण दुसऱ्याच्या घरामध्ये आम्ही हनुमान चालीसा म्हणू असं म्हणून अशी भूमिका घेऊन त्याच्यामध्ये जर जाणीवपूर्वक कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय त्या ठिकाणी जर केला जात असेल तर मला असं वाटतं ते चुकीचं आहे. आणि आपण पाहिलं की पोलिसांनी नोटीस दिलेली होती राणा दाम्पत्यांना आणि पोलिसांनी नोटीस दिल्याच्या नंतरसुद्धा त्यांनी त्याची दखल घेण्याच्या ऐवजी वारंवार एक धमक्या देण्याचं काम केलं. जे वक्तव्य त्यांनी केलं ते वक्तव्य तुम्ही सगळ्यांनी तुमच्या वाहिन्यांच्या माध्यमातून दाखवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कायद्यामध्ये जे परमिटेड आहे त्या परमिशनप्रमाणे पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं नाही. सर एक अजून गंभीर आरोप करण्यात येतो देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं की नवनीत राणा दलित आहेत
म्हणून त्यांना ही वागणूक दिली गेली, म्हणून त्यांना जेलमध्ये पाणी दिलं जाते आणि आम्ही लोकसभा अध्यक्षांकडे यावर तक्रार करू असा इशारा दिला. असं आहे की या पूर्व काळामध्ये सुद्धा भाजपचं सरकार असताना सुद्धा त्यांच्यावर अशा प्रकारे डिटेन्शनची वगैरे कारवाई करण्यात आलेली होती. त्यामुळे आता निदान जबाबदार नेत्यांनी जातीचा किंवा धर्माचा आधार घेऊन अशा प्रकारे वातावरण तयार करणं उचित होणार नाही. पोलीस आपलं काम करते. आदित्यजी, मला तुम्हाला विचारायचं आहे, फडणवीसांच्या प्रेसमध्ये त्यांनी उल्लेख केला की एका आजीकडे जात आहेत मुख्यमंत्री, त्यांचा परिवार, पण गोरगरीब शेतकरी जे आत्महत्या करतायत, महाराष्ट्रामध्ये इतर प्रश्न आहेत, तिकडे जात नाही आहेत. नाही, मी त्यांची प्रेस बघितली नाही म्हणून त्यांचं वक्तव्य बघितल्यानंतरच मी उत्तर देऊ शकेन. वैसे पाटिल जी, एक बहुत ही अहम सवाल इसलिए क्योंकि वो गृह विभाग, महाराष्ट्र के गृह विभाग से रिलेटेड है. एक बीजेपी का डेलीगेशन केंद्रीय गृह सचिव को आज मिलता है, उन्हें कई सारी बातें बताता है अपने गृह विभाग के बारे में, और केंद्रीय गृह मंत्रालय जो है वो सरकार से एक रिपोर्ट मांगने वाला है. आप इसके बारे में क्या कहेंगे? अभी मांगने वाला है तो जो मांगेंगे जब देखेंगे. अभी क्या बोलूं उसके ऊपर. सर, आज सर्वपक्षीय बैठक की गई है, सभी पार्टियों को लेकर आज बैठक की गई है. क्या कुछ इस बैठक में फैसला हुआ? अगर हिंदी में आप इसके बारे में बता सकें, क्या कुछ चर्चा हुआ और क्या कुछ हुआ, क्योंकि बीजेपी इस बैठक में नहीं आई. नहीं, आज के बैठक में यही तय हुआ कि जो सुप्रीम कोर्ट ने जो निर्णय दिया है और उसके तहत जो गवर्नमेंट रेजोल्यूशंस गवर्नमेंट ने इसके पहले इशू किए हैं, उस गवर्नमेंट रेजोल्यूशन के आधार पर ये लाउडस्पीकर की परवानगी देने के बारे में, यूज़ करने के बारे में निर्णय राज्य में चलता रहेगा. लेकिन सर, देखा जाता है कि सुप्रीम कोर्ट का जो आदेश है उसका पालन कहीं होता नहीं है. देखा जाता है कि जैसे 6 बजे तक सुप्रीम कोर्ट ने बंदी लगाई हुई, इसके बावजूद 5 बजे ही अजान. इसीलिए कुछ लोगों ने ये बात उठाई है कि ये सुप्रीम कोर्ट का निर्णय है, इसके बारे में ये इस पूरे देश को लागू होता है. तो इस बारे में अगर केंद्र सरकार ही निर्णय लेगी तो सभी के लिए सुविधा होगी. सरकार के लिए आरोप रहा है कि ये जो हनुमान चालीसा या अजान या लाउडस्पीकर इशू है, ये स्टेट में कम्युनल डिस्टर्बेंस क्रिएट करने के लिए हो रहा है और प्रेसिडेंट्स रूल इंपोज करने का आरोप है. माझ्या आदेशावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या आदेशाने सर्व हल्ले होत आहेत. तो जुना झाला, काल परवाच झाला. आता आज तो नवीन कालचा जोक होता.